अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त पदाची धुरा हाती घेतल्यापासून ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि थेट कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात आणि आता पुन्हा एकदा ते ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दूध भेसळ माफियांच्या मुळावरच घाव घालत तुकाराम मुंढे त्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी मिळून एक मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे। चला तर या विषयावर सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। या संयुक्त कारवाईत तब्बल 13 जणांना अटक करण्यात आली आहे। तसेच 2.5 ते 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे ही कारवाई अचानक आणि अत्यंत गुप्त पद्धतीने आखण्यात आली होती, जेणेकरून आरोपींना कुणकुणही लागू नये। तुकाराम मुंढेंना या रॅकेटबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याशी समन्वय साधून कारवाईची रणनीती तयार केली आणि मग रविवार 5 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकण्यात आली। अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पुण्यातील मंचर, अहिल्यानगर, सांगली, छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड आणि सोलापूरमधील अकलूज अशा 5 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले। ही कारवाई इतकी अचानक झाली की भेसळ करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले। सखोल तपासात उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर हे या संपूर्ण काळ्या धंद्याचं मुख्य केंद्र असल्याचं समोर आलं। फक्त मंचरच नाही तर खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील वेगवेगळ्या अड्ड्यांवरही कारवाई करण्यात आली। या प्रकरणात समोर आलेली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे दूध भेसळीची पद्धत। आरोपी 1000 लिटर शुद्ध दुधामध्ये तब्बल 500 लिटर रासायनिक पाणी मिसळत होते, तर काही ठिकाणी 500 लिटर दुधात 300 लिटर पर्यंत भेसळ केली जात होती। म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून सर्वसामान्यांच्या जीवाशी हा खेळ सुरू होता। आणि इतकंच नाही तर दुधाचा घट्टपणा वाढवण्यासाठी आणि त्याचा दिसणारा दर्जा टिकवण्यासाठी शॅम्पू, दूध पावडर आणि अत्यंत घातक रासायनिक पदार्थांचा वापर होत असल्याचं समोर आलं आहे। हे रसायन पाण्यात मिळून तयार केलं जात होतं आणि मग ते दुधात ओतलं जात होतं आणि हे विषारी दूध नामांकित कंपन्यांच्या नावाखाली घरोघरी पोहोचवलं देखील जात होतं। ही फक्त साधी फसवणूक नव्हती, तर थेट आरोग्याशी झालेला घात होता। दूध हे रोजच्या जीवनातलं अत्यावश्यक अन्न आहे, लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत, आणि प्रत्येक घरात दूध वापरलं जातं। अशा स्थितीत दुधात केमिकल्स, शॅम्पू आणि इतर घातक पदार्थ मिसळून ते लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे नागरिकांच्या जीवाशी क्रूर खेळच होता। हे प्रकरण उघड झाल्यानंतर प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे। या संपूर्ण कारवाईत 5 जिल्ह्यांमधील 13 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि सध्या त्यांना पुढील पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले। पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे 2.5 ते 3 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे। यामध्ये उपकरणं, रसायनं, साठा आणि इतर साहित्याचा समावेश आहे। या कारवाईनंतर तुकाराम मुंढेंनी आणि प्रशासनाने एक कडक इशारा दिला आहे। सर्वसामान्यांचे आरोग्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असं स्पष्ट करत दुधासारख्या जीवनावश्यक गोष्टीत विष कालवून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या टोळीचा पूर्णपणे बिमोड केला जाईल असं सांगण्यात आले। तसंच या प्रकरणात सामील असलेल्या कोणत्याही बड्या धेंडाची गय केली जाणार नाही असा थेट संदेशही देण्यात आला आहे। म्हणजेच ही कारवाई फक्त सुरुवात आहे आणि पुढे आणखी मोठी कारवाई होऊ शकते। तर तुकाराम मुंढेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संयुक्त कारवाईने दूध भेसळ माफियांच्या काळ्या धंद्याचा भांडाफोड केला आहे। 5 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी टाकलेल्या छाप्यांमधून 13 जणांना अटक, कोट्यावधींचा मुद्देमाल आणि भेसळीचं धक्कादायक जाळं उघड झालं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना आता माफी नाही, हा स्पष्ट संदेश देखील प्रशासनाने दिला आहे। यावर तुमचं काही मत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।